न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। स्वच्छ सुंदर हरित अभियानाने प्रभाग क्रमांक 1 मध्ये निर्माण केलं नवीन वातावरण। आमदार संग्राम जगताप यांनी अभियानाच्या प्रगतीची पाहणी केली। शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये आजपासून स्वच्छ सुंदर हरित अभियानाची सुरुवात अत्यंत उत्साही आणि आव्हानात्मक पद्धतीने सुरू झाली आहे। या उपक्रमाचा उद्देश फक्त स्वच्छता राखणे नाही, तर संपूर्ण प्रभागाला एक हरित, सुंदर आणि पर्यावरण स्नेही रूप देणे आहे। नागरिकांच्या सहभागातून आणि जागरूकतेच्या माध्यमातून शहराच्या विकासात एक सकारात्मक बदल घडवण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे। आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली या अभियानात प्रभागातील प्रत्येक भागात झाडांच्या खोडांना रंगवण्यापासून ते घराघरांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यापर्यंत विविध कार्ययोजना राबवण्यात येणार आहेत। प्रभाग क्रमांक 1 मध्ये एक एकत्रित वातावरण निर्माण करण्यासाठी नागरिकांना या उपक्रमात सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे। आमदार संग्राम जगताप यांनी नुकतीच प्रभाग क्रमांक 1 मध्ये या अभियानाची पाहणी केली। पाहणी दरम्यान त्यांनी योजनेच्या कार्यान्वयनावर समाधान व्यक्त करत सर्व नागरिकांनी एकत्र येऊन आपल्या परिसराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी योगदान द्यायला हवं। स्वच्छ सुंदर हरित अहिल्यानगर हा फक्त एक पर्यावरणीय उपक्रम नाही, तर प्रत्येक नागरिकाच्या जीवनशैलीत सुधारणा आणणारा एक सामाजिक वचनबद्धतेचा उपक्रम आहे, असे सांगितले। प्रभाग क्रमांक 1 च्या उपक्रमाच्या माध्यमातून फुलांचे झाडे, झाडांच्या खोडांना रंगवणे, कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व आणि पाणी बचतीचे उपाय याबद्दल नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येईल। या उपक्रमामुळे वातावरणातील बदलासह शहरात सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडवण्याची आशा व्यक्त केली जात आहे। हे अभियान फक्त एक शहर स्वच्छ ठेवण्याचे लक्ष्य घेणारे नाही, तर एक हरित अहिल्यानगर तयार करण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल आहे। यामुळे शहरी जीवनाची गुणवत्ता सुधारेल आणि पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण योगदान दिले जाईल। नागरिकांचा उत्साह आणि एकजूट दिसून येत असताना हा उपक्रम शहराच्या इतर प्रभागांमध्ये देखील राबवण्याचे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे। अहिल्यानगर शहराचं पाईपलाईन रोडचं उपनगर, या उपनगरामध्ये ज्या ज्या ठिकाणी कॉन्क्रीट रस्ते झालेत किंवा डांबरी रस्ते झालेत, त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम संपतदादा बारसकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आली। त्याचप्रकारे जिथं जिथं चांगल्या प्रकारचे मोठे वृक्ष असतील त्या वृक्षांनाही खालच्या बाजूला रंग देण्याचा एक चांगला उपक्रम आज संपतदादा बारसकर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांच्या पुढाकारातून आज सुरू झालेलं आहे। निश्चित रूपानं आपल्याला जो प्रयत्न आहे की अहिल्यानगर शहर हे स्वच्छ शहर आणि हरित शहर असलं पाहिजे, त्याच्याकरता हा त्यांनी चांगला उपक्रम हाती घेतला, त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।